काही पदार्थ इतके सोपे असतात ना आणि आपण विनाकारण त्याला इतकं अवघड करून ठेवलेलं असतं की बसच. आता ही शंकरपाळीच बघा ना, मी इतकी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितली आहे, की तुम्हाला बनवणं खूप सोपं जाईल. म्हणजे एखाद्याची शंकरपाळी खूप कडक होत असेल किंवा कधी-कधी साहित्यांचं प्रमाण व्यवस्थित जुळून येत नाही. कधी गोडच होईल, कधी कडकच होईल, कधी खूपच तेलकट होईल. तर आज ना अशी एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी तुम्हाला प्रचंड सोपी वाटणार आहे. आणि एक गंमत सांगू का? या शंकरपाळ्या जरा कमीच तेलकट होतात. कशा आणि आणि काय प्रमाण घ्यायचं? चला सांगते. तर एक इथे मी पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला सगळं साहित्य मोजून घालायचं आहे. आता मी किलोचं प्रमाण नाही सांगत, वाटीचं प्रमाण सांगते, की जेणेकरून थोड्या प्रमाणात करायचं असेल तर अगदी सोपं जाईल. एक वाटी भरून मी साखर घेतलेली आहे. त्याच वाटीने एक वाटी भरून इथं मी दूध घेतलंय. काळजी करू नका, दुधामुळे ना मस्त सॉफ्ट आणि मऊ अशी शंकरपाळी होते. पण दूध नसेल घ्यायचं तुम्हाला तर संपूर्णपणे तुम्ही इथं पाणी घेतलत तरीसुद्धा चालेल. आता इथे ना मी अर्धी वाटी भरून तेल घेतलेलं आहे. बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं, की "ताई तुपाशिवाय नाही का होणार शंकरपाळी?" पण वनस्पती तूप आहे, पण ते तर आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. म्हणून मग म्हटलं तुमच्यासोबत तेलाची शंकरपाळी कशी होते ना, ते शेअर करावं. तूप नसेल घ्यायचं तुम्हाला तर संपूर्णपणे तेल घेऊ शकता किंवा तेल नसेल घ्यायचं तर इथे तुम्ही अर्धी वाटी भरून तूप घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. आता हे पातेलं असंच्या असं गॅसवरती चढवलं. आता आपल्याला फक्त साखर विरघळून घ्यायची यासाठी गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे. अजिबात उकळी आणायची नाही किंवा एक्स्ट्राचं शिजवायचं नाही. साखरेचा पाक तर अजिबातच होऊ द्यायचा नाही. म्हणूनच हवं तर जरा गरम झालं की गॅसची फ्लेम तुम्ही बंद करू शकता किंवा पिठी साखर जरी करून घेतली तरीसुद्धा पटकन अशी मेल्ट होईल. साखर संपूर्णपणे विरघळून गेली, की मग ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळून घेणार आहोत ना, त्या भांड्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं. म्हणजे मग हे थंड लवकर होतं. याचं प्रमाण तुमच्या एकदा लक्षात आलं ना, की मग सगळंच बनवणं खूपच सोपं आहे. म्हणजे बघा, 1 वाटीभर साखर असेल, तर त्याच वाटीने 1 वाटी भरून पाणी किंवा दूध घ्यायचंय. त्याच वाटीने अर्धी वाटी भरून तूप किंवा तेल घ्यायचंय आणि आता हे मिश्रण आधी सगळं थंड करून घेऊयात. आता इथे हे मिश्रण थंड झालं, तेवढ्यातच दरवाजाची बेलसुद्धा वाजली आणि यामध्ये वेलची पावडर घालायचीच विसरली. जे आहे ते खरं सांगतेय, पण तुम्ही नक्की आवर्जून घाला, छान स्वाद येईल. संपूर्ण मिश्रण थंड झालं, की यामध्ये पीठ घालून जितकं पीठ मावेल तितकं पीठ घालायचं आणि मळून घ्यायचं. चला, तुम्हाला खूप सोपं होऊन जाईल म्हणून वाटीचं प्रमाण सुद्धा सांगते. आपण बघूयात, की या मिश्रणामध्ये किती वाटी मैदा बसेल. तर सुरुवातीला आपण 3 वाटी भरून मैदा घेतलेला आहे. हा मैदा यामध्ये मिक्स करून घेऊ. तसं थोडं-थोडं करत आपण यामध्ये मैदा घातला ना, की मग आपल्याला अगदी व्यवस्थित जुळून येतं. बरं, तुम्हाला जर मैदा नसेल घ्यायचा, तर संपूर्णपणे तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. थोडीशी टेस्ट वेगळी लागेल. अगदी शंकरपाळीची जशी मैद्याची शंकरपाळी लागते तशी नाही लागणार, हलकीशी वेगळी लागेल. थोडासा डार्क रंग येईल, पण नक्कीच तुम्ही इथे पूर्णपणे गव्हाचं पीठ अगदी सुजीच्या चाळणीने किंवा मैद्याच्या चाळणीने चाळून घेऊ शकता. आता आणखीन एक वाटी भरून इथं मी घातलं, पण हे मिश्रण अजूनही बरंच पातळ आहे. म्हणून इथे मी अजून एक 5वी वाटी घेतली आहे, पण यामधलं सगळं आत्ता मैदा मी घालणार नाही. यातला अर्धाच मैदा घातला आणि मग पीठ इथं मी मळून घेत आहे. अजूनही मला मैद्याची थोडीशी गरज वाटते, कारण मिश्रण अजूनही थोडंसं पातळ आहे. उरलेली अर्धी वाटीसुद्धा इथं मी मैदा घातलेला आहे. तर सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बरोबर 5 वाट्या भरून इथे मी मैदा घातलाय. आणखीन एक महत्त्वाची टिप, शंकरपाळीसाठीचं जे आपण पीठ मळून घेतो की नाही, ते खूप जोर देऊन अगदी मळायचं नाही. फक्त पीठ आपल्याला बांधून घ्यायचं आहे. खूप जोर देऊन जर तुम्ही मळून घेतलात, तर मग काय होतं ना, की आपल्याला हव्या तशा लेयर्स पडत नाहीत. तर इथे बघा पीठ चांगलं बांधलं गेलेलं आहे, चांगलं जुळून आलंय. आता एक फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी मी हे झाकून ठेवणार. फार वेळासाठी हे झाकून ठेवायची गरज नाही. थोडा वेळ एक 15 ते 20 मिनिट फार-फार तर तुम्ही ठेवू शकता. मी इथे फक्त 10 मिनिटांसाठीच पीठ भिजवून घेतलेलं आहे. चला आता खूप वेळ पुन्हा एकदा मळत बसायचं नाही, कारण आतमध्ये छान अशा लेयर्स पडलेल्या असतात आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त लेयर पडलेल्या आहेत. आता मी काय करते इथे ना 4 उंडे बनवून ठेवते, म्हणजे आपल्याला पटापट असे लाटतासुद्धा येतील. बरं, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, की आपण जो मैदा घेतला होता तो जवळ वजनी प्रमाणानुसार एक 700 ते 750 ग्रॅम असेल. वाटीची साईज नेहमीपेक्षा थोडीशी मोठी होती, यामुळे प्रमाण थोडंसं जास्त भरलं गेलं. पण रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार जर तुम्ही घेतलं, तर मैदा तुम्हाला 500 ते 600 ग्रॅम असा लागू शकतो. आता उरलेले जे गोळे होते ते मी झाकून ठेवलेले आहे. एक उंडा इथे मी घेतला आणि हा आता आपण लाटायला घेऊयात. खूप मळायचं नाही. बऱ्याचदा आपल्याला सवय असते, की हातावरती आधी उंडा मळून घ्यायचा आणि मग तो लाटायला घ्यायचा. तसं अजिबात करायचं नाही.
आणि तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित असं लाटलं जात आहे. मिश्रण जरी तुम्हाला किंवा हे पीठ जरी तुम्हाला पातळ वाटत असलं ना, तरीसुद्धा तुम्ही अजिबात काळजी करू नका. छान लेयर पडतात, मस्त खुसखुशीत अशा शंकरपाळ्या होतात आणि दुधामुळे तर एक वेगळीच छान चवसुद्धा येते. तुम्हाला तर माहितीच आहे शंकरपाळीसाठी खूप पातळ अशी पोळी लाटलीच जात नाही. ती आपल्याला थोडीशी जाडच ठेवावी लागते. किंबहुना भाकरीपेक्षा, डबल भाकरीपेक्षा आपल्याला थोडीशी जाडच ठेवायची. आता ही पोळी लाटून झाली, की मग आता याला शंकरपाळीचा आकार द्यायचा आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज असं कटसुद्धा होतंय. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती छोट्या, मोठ्या ठेवायच्या त्या नक्कीच ठेवू शकता. आत्ता सध्या आषाढ महिना सुरू आहे. बऱ्याच जणांची कमेंट आली होती, की "ताई आम्हाला शंकरपाळीसुद्धा दाखवा आणि तेलात शंकरपाळी बनवता येणार नाही का? किंवा तुपाऐवजी काही काही दुसरा पदार्थ घालू शकतो का?" तर आजची ही खास रेसिपी त्या लोकांसाठीच सुद्धा आहे आणि बऱ्याच जणांना कापणी आवडत नाही आणि अशा वेळेस शंकरपाळी बनवलीच जाते. म्हणूनच आज आपण आषाढ स्पेशल तळणीच्या शंकरपाळीचा बेत. आता इथे शंकरपाळ्या छान अशा कट करून झाल्या आणि तुम्ही इथे साधारण याचा अंदाज घेऊ शकता, की मी किती जाड ठेवलेलं आहे. चला आता शंकरपाळ्या कशा तळून घ्यायच्या ते सुद्धा पाहू. शंकरपाळ्या एकदम बनवून कापून ठेवण्याची गरज नाही. एका साईडला तुम्ही तळू शकता कारण शंकरपाळी तळायला थोडासा जास्तच वेळ लागतो आणि एका साईडला तुम्ही लाटून घेऊ शकता. आता तेलाचा ताव जो आहे तो मध्यमच असायला हवा. शंकरपाळी घातल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल, की हळू-हळू बुडबुडे यामध्ये आलेले आहेत आणि याचाच अर्थ आपलं तेल खूप तापलेलं नाही, मध्यमच आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियममध्ये ठेवायची. कधीही शंकरपाळ्या हाय फ्लेमवरती, मीडियम फ्लेमवरती अजिबात तळायच्या नाही. सुरुवातीला तेल थोडंसं कमी तापलेलं असेल तरीसुद्धा चालेल. कोमट नको, पण मीडियम तापलेलं असायला हवं. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची किंवा मध्यम ठेवू शकता फार तर. आणि मग यावरतीच आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात. म्हणजे बघा मस्त लेयर येतात, आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात आणि अशा मस्त खुसखुशीत सुद्धा होतात. तर सुरुवातीला जेव्हा शंकरपाळी आपण तेलामध्ये घालतो त्यावेळेस त्या आपोआप वर येऊ द्यायच्या. एकदा वर आले की हलक्याशा पलटी करून घ्यायच्या. खूप त्या सॉफ्ट असतात, यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम यावेळेस मध्यम करायची आणि मध्यम फ्लेम करून आपल्याला उलट-पलट करत आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात आणि जेव्हा असा रंग येतो त्यावेळेस असं समजून घ्यायचं की शंकरपाळ्या अर्धवटपेक्षा जास्त अशा तळलेल्या आहेत आणि बुडबुडे सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेले असतात. अशा वेळेस तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी वाढवू शकता. हाय फ्लेम करायची नाही, हाय फ्लेमपेक्षा कमी करायची. म्हणजे मग रंगसुद्धा एकसारखा येतो. तर हेच ते सिक्रेट आहे. ते त्यामुळेच तर शंकरपाळी छान अशी लेयरवाली होते, मस्त फुलते सुद्धा आणि यासोबतच रंगसुद्धा एकसारखा येतो. म्हणजेच काय तर प्रत्येक एका स्टेपमध्ये तुम्हाला गॅसची फ्लेम कमी जास्त करावी लागते. आणि इथे तुम्ही बघू शकता हलकासा डार्क रंग आलाय. आता मात्र मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवतीये, की जेणेकरून एकसारखा असा रंग येईल आणि मग अशा पद्धतीने उलट-पलट करत तुम्ही राहिलात ना, की मग एकसारखा रंग शंकरपाळीला येतो. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. मस्त रंग आलाय. यापेक्षा थोड्याशा डार्कवरती तुम्हाला तळायच्या असतील तर नक्कीच तळून घेऊ शकता. पण मी या रंगावरती काढणार आहे. फार डार्क रंग झालेला मला आवडत नाही आणि म्हणूनच आपण इथे शंकरपाळ्या तेलामधून काढून घेऊया. छान निथळून घ्यायच्या. साईजला तुम्हाला दिसत असेल की अगदी डबलपेक्षाही जास्त झालेल्या आहेत. कोणतंही फार सिक्रेट असं साहित्य यामध्ये घातलेलं नाही. खूप साधी सोपी पद्धत, बनवण्याचं अचूक प्रमाण हेच तर या शंकरपाळीचं सिक्रेट आहे. कधी-कधी साधेसे पदार्थसुद्धा कोणतीही ट्रिक, कोणतेही सिक्रेट पदार्थ न वापरता सुद्धा खूप भारी जमून येतात. नक्की ट्राय करून पहा. सगळ्या इन्ग्रीडियंटची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त खुसखुशीत अशी झालेली आहे. अगदी नानकटाईसारखी लागते. तुम्हाला सुद्धा बनवायची असेल नक्की जरूर बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आशा करते आजची ही शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.